सर्वांना जय भीम नमस्कार. तर आज आपण नव्या वातावरणात थोडस बोलतोय. मी लखनौ मध्ये आहे आणि श्रामणेर आहे. सात सात तारखेपर्यंत मी श्रामणेर असणार आहे, 7 ऑगस्ट पर्यंत. आणि त्याच्यानंतर 8 तारखेला मी इथून निघणार आहे. थोडस माझं हे बदललेलं आहे, प्रोग्राम बदललेला आहे. कारण इथं ज्ञान आलोक म्हणते मला म्हटले की 7 तारखेला इथं सुत्तनिपाताचं पठण आहे, तर त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. तर ते मला आवडलं. त्याच्यामुळे मग 7 तारखेचं रिझर्वेशन कॅन्सल करून मी 8 तारखेला निघतो इथे. 10 तारखेला नगरमध्ये असतो. इथं परत एकदा सांगा, माझा आवाज येतो का तुमच्याकडे? हो, येतोय. हो. येतो सर, येतो. ओके. तर आता श्रामणेर बनलो आणि शिवर अंगावर घेतलंय. श्रामणेरच्या आधी ज्याला तांत्रिक भाषेत, पारंपरिक भाषेत उपासक म्हणतात. तो उपासक, आणि उपासक असताना आपण जे काही वर्षावास, सती, धम्मचिंतन या सदरा अंतर्गत आपण जे काही बोलत होतो, घेत होतो, आणि आता आपण हे जे सामनेर कालखंडामध्ये हे जे आपलं विचार करणं आहे, धम्मचिंतन आहे, त्याच्यात मूलभूत काही फरक नाही. कारण कपड्यांच्या आतलं जे माइंड आहे, मन आहे, शरीर आहे, ते सेम आहे. वरचा वेश बदललेला आहे आणि भूमिका बदललेली आहे. कारण ही परंपरा आहे आणि काही पारंपरिक गोष्टींचा अनुभव आपल्याला आवश्यक पण आहे. जे सगळ्यांना शक्य नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडस काही अनुभव घेत 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 घेतच पुढे गेलं पाहिजे. आणि सर्वसमावेशक अभ्यास केला पाहिजे, सर्वसमावेशक अनुभव घेतले पाहिजेत. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये वर्तमानात आपल्याला बुद्ध धम्म कसा बोलता येईल, कसा आचरण करता येईल आणि कसा सांगता येईल, बोलता येईल नाही, अनुभव कसे सांगता येतील, आणि तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आपल्याला धम्म कसा बोलता येईल, सांगता येईल, अनुभव सांगता येतील, हे आपल्याला पाहावं लागेल. केवळ परंपरा हा मुद्दा नाही. परंपरा, त्याचा आदर आपल्याला ठेवावाच लागतो, कारण समाज त्याचा आदर करतो. समाज त्याचा आदर करतो. आता मी इथे ब्राह्मणर म्हणून पुढे आलो, तर तुमचा देखील पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच वेगळा असू शकतो. आणि माझा दृष्टिकोन काय बदललेला, माझं जे काही आता चिवर अंगावर घेतल्यानंतर श्रामणेर म्हणून मी जे काही बोलणार, ते आधीच्या पेक्षा खूप काही वेगळं असेल असं काही नाही. कारण अंतरंगामध्ये मानसिक स्तरावर ज्या काही घडामोडी आहेत त्या आधी पण होत्या, आता पण आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली म्हणून मनस्थिती ती नेहमी आपली बदलते आणि आपण वेगळ्या मोड मध्ये जातो. किंवा आता अंगावर वर घेतलं आणि मग काहीतरी आपण खूप
वेगळा आहोत अशातला काय भाग आहे. एक प्रॅक्टिसचा पण भाग आहे. कारण या अ, देशामध्ये स्वतःकडे पाहण्याची पण एक वेगळी मनस्थिती तयार होते. आपण एक काय म्हणतो की कंडिशन ब्रेक करतो असं म्हटलंय त्याला, म्हणता येईल. कंडिशन ब्रेक करतो म्हणजे काय? हम्म, परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलते. म्हणजे परिस्थिती म्हणजे कंडिशन, कंडिशन बदलली की मनस्थिती बदलते. आणि बदललेल्या मनस्थितीमध्ये आपण अं, आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो, आपला प्रयत्न कशासाठी चाललेला आहे? निर्वाणासाठी, विमुक्तीसाठी, ताणतणावातून बाहेर येण्यासाठी, स्वतः बाहेर येण्यासाठी आणि इतरांना तशी मदत करण्यासाठी आपण हे सगळं करतो. परिस्थिती कोणती असो, वेश कोणताही परिधान केलेला असो, काम एकच आहे आपल्याला. की आता काय, मुंडन केलंय आणि केस होते, पण डोक्यातला मेंदू तोच आहे, माइंड तेच आहे. तेच आहे म्हणजे ते बदलत राहतो तो भाग. परंतु एक ज्या आपण फिजिकल, शारीरिक अवयव म्हणून मेंदू तोच आहे, डोकं तेच आहे. डोक्यात जे काय चाललंय ते फक्त परिस्थितीनुसार, मनात जे काय चाललंय ते परिस्थितीनुसार, चित्तामध्ये जे काय आहे ते परिस्थितीनुसार. जाणीवा बदलतात, वेदना बदलतात, आणि त्याचा आपल्या शरीरावर चांगला वाईट परिणाम होतो. एवढंच आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता सध्या मी चांगल्या मनोवस्थेत पण आहे. मला आता अनेक वर्ष पाहता आणि ओळखता पण. बदललेला लुक आणि बदललेली मानसिकता थोडीशी आपल्याला ती जाणवत असेल. मला तर स्पष्ट जाणवत. पण मला आजच्या या प्रसंगी मला एकच गोष्ट फक्त लक्षात आणून द्यायची, की आपण कंडिशन्सला म्हणजे परिस्थितीला, नवीन संस्कारांना आपण त्या त्या जागेत पाहिलं पाहिजे. हे असं आहे. शुगर असताना असं आहे, नसताना असं आहे. उपासक असताना असं आहे, ब्राह्मणेर असताना असं आहे. त्यावेळेचा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा असा असतो, आत्ता असा असा आहे. लोक आदर करतात. तर ह्या परंपरेला ते मानतात. समाज हा नेहमी समाज धर्माला मानतो म्हणजे बऱ्याचदा परंपरांनाच मानतो. आपण बौद्ध म्हणून आपण काही लोकांना तर अजून परंपरा पण पूर्ण माहिती नाही. पण आपण नवीन बौद्ध आहोत त्या दृष्टीने. 56 नंतर आपल्याला आतापर्यंतचा काळ म्हणजे काय फार मोठा काळ नाही. म्हणजे आपल्याला काय असं वाडवडिलांचा धम्म आपल्याकडे आहे असं नाही. आपल्याला सगळं नवीनच आहे. आपल्याला एबीसीडी पासून सुरुवात करायची असते बऱ्याचदा. आणि त्यामुळे ही जी बुद्ध धर्माची 2,500 वर्षांपेक्षाही जास्त अशी जी परंपरा आहे, ती परंपरा मोठ्या प्रमाणात फक्त बौद्ध राष्ट्रांमध्ये दिसते. भारतामध्ये तर अजून परत काही पुढे यायचे. सध्या आपण वेगवेगळ्या परंपरांचा आपण एक जणू काही अभ्यास करतो, अवलोकन करतो. हे आपल्याला माहिती आहे. सगळ्याच गोष्टी मी आता सांगणार, कारण माझाही जो काही हा 42 वर्षांचा जो 43 वर्षांचा हा जो काही प्रवास आहे, धम्म प्रवास, प्रॅक्टिकल प्रवास,
एक अभ्यास म्हणून आणि आचरण म्हणून, मेडिटेशन म्हणून, वाचन म्हणून, हा जो माझा आणि आणि प्रचार म्हणून, प्रचारक म्हणून हा माझा जो काही एक अनुभव आहे, याचे तुम्ही लोक साक्षीदार आहात. माणूस तोच आहे, माणूस एकच आहे. पण त्या दिशेला आपल्याला स्वतःला न्यायचे, विमुक्तीकडे, निर्वाणाकडे, त्या प्रॅक्टिस मध्ये काहीच फरक पडत नाही. अशा अवस्थेमध्ये एक प्रकार थोडस गांभीर्य येतं. ते गांभीर्य मी आता अनुभवतो इथं आल्यापासून. कालपासून जास्त मला ते जाणवायला लागलं जेव्हा हे शिवर अंगावर घेतलं. तर प्रॅक्टिस मध्ये काहीच फरक पडत नाही. हीच आनापानसती आहे, हीच त्या जाणीवा आहेत, त्या कायेमध्ये आहेत. तेच बदलत राहणारं चित्त आहे, बदलत राहणारा जाणीव आहे, बदलत राहणारं शरीर पण आहे. शरीरात पण बदल होत आहेत, त्या परिस्थितीनुसार पण आणि म्हणजे इथल्या वातावरणानुसार पण. इथे उष्णता पण आहे, बरीचशी ढगाळ हवामान आहे. असं आपल्याकडे असं आहे थोडंफार, पण असं हवामान नाही. त्याचा शरीरावर परिणाम होतो. ज्या परिस्थितीत मी आता आहे, ज्याचा माझ्या मनस्थितीवर परिणाम होतो, त्याचाही परिणाम मी पाहतोय. तर एकूणच सगळं बदलत जातंय. शरीर पण बदलत जातंय. आपलं जाणीवा पण बदलतात चित्तानुसार, आणि त्यानुसार विचार प्रक्रिया काम करते. हे जे आपलं अस्तित्व आहे, हे ज्याला आपण काया वेदना चित्त आणि मनोधम्म ह्या शक्तिपथांच्या चार अस्तित्वातून आपण आपली प्रॅक्टिस करतो. आपल्या म्हणजे आता सध्या तरी आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतो. याला आणखीन बरेच आयाम आहेत, बरेच कंगोरे आहेत, बऱ्याच पद्धतीनं हा अभ्यास करता येऊ शकतो. हे आपल्याला पुढे चालून हळूहळू माहिती करून घ्यायचं आहे. परंतु उद्देश एकच आहे, की आपल्याला आपल्या मनाला, चित्ताला विमुक्त करायचं आहे, चित्त विमुक्ती. जसं सामाजिक पातळीवर आपण बाबासाहेबांच्या भाषेत पाहतो, की आपण अं, सामाजिक परिस्थितीमुळे, सामाजिक कंडिशन्समुळे, सामाजिक संस्कारांमुळे जी आपल्या समाजाची आणि आपली स्वतःची व्यक्तिगत पातळीवर जी काही मनोवस्था तयार झालेली होती, आजही आहे, त्याच्या आपल्या मनावर आणि वर्तनावर जे काही संस्कार आहेत, आपल्या बोलण्यावर, वागण्यावर, विचार करण्यावर, ते जे संस्कार आहेत ते आपल्या सती जागृतीचा अभ्यासाचा विषय आहे. आणि आपण बाबासाहेबांचे कृतज्ञ आहोत की त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. मार्गावर कसं चालायचं ही गोष्ट त्यांना आयुष्य न मिळाल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचली नाही. पण आता ती खंत मनात घेऊन चालण्यापेक्षा आपल्याला पुढे कशी वाट काढता येईल आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं शिकता येईल आणि मध्य साधता येईल. मध्य साधन खूप आवश्यक आहे. कोण कुठून कुठून काय काय शिकतं, कोण कोण त्यांचे गुरु आहेत, शिक्षक आहेत, काय काय ते वाचतात, कुठं कुठं जातात. म्हणजे भारतामध्ये काही लोक भारतात शिकतात, काही लोक भारताच्या बाहेर शिकतात, तिथून शिकून इथे येतात, किंवा तिकडे जाऊन तिकडचेच होतात. अशी अनेक आपली परिस्थिती अशी जरा हे आहे, संमिश्र आहे. आपण एकाच मार्गाने नाही चाललो. आपण आपल्याला जशी वाट मिळेल
जशी संधी मिळेल, जशी आपली समज वाढत जाईल, तसतशी आपली जी प्रॅक्टिस आहे ही बदलत जाणार आहे. आणि नंतर एक मध्य आपल्याला सापडणार आहे असं मला वाटतं. आणि तो म्हणजे तो सेंट्रल पॉइंट, तो मध्य जे बौद्ध धर्माची मूळ शिकवण आहे. बुद्ध धर्माचा उद्देशच विमुक्तीसाठी आहे, मुक्कासाठी. आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या जीवनातले ताण तणाव, त्रास, यातना, जुनी मनस्थिती, जुने जुने प्रॉब्लेम, जुन्या समस्या, याच्यातून हळूहळू बाहेर येऊन आपल्याला एक काही, जसं बाबासाहेबांनी म्हटलं ना, आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये यावं लागेल. ते प्रवाह म्हणजे ते प्रवाह म्हणजे काय म्हणता येईल? जसं आता आपण भारतात राहतो, तर भारतामधला हा जो काही राष्ट्रीय प्रवाह आहे, तो राज्यघटनेनुसार आकार घेत घेत पुढे चाललेला आहे. त्याच्यात कमी अधिक आहेत, प्रयोग चाललेले आहेत. घटनेचे राज्यघटनेचे समर्थक विरोधक म्हणजे कायद्याचे समर्थक विरोधक हे त्या त्या पद्धतीनं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, हे चालूच राहणार आहे. जसं जग जसं जसे मनुष्यजात अस्तित्वात आली, मला वाटतं तेव्हापासून हा संघर्ष चाललेलाच आहे, की जो तो सर्वायवल साठी धडपडत असतो. म्हणजे टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. परंतु बुद्ध बाबासाहेब आताची आपण राज्यघटनेचं जे मूळ प्रारूप आहे, जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायावर आधारलेलं आहे, त्याच्या अनुसार आपल्याला जे काही घडायचं आहे, ते घडायचं काम आपल्याला चालू ठेवावंच लागेल. मला असं वाटतं की ती जबाबदारी आंबेडकरी बौद्ध समाजावर जास्त दिसते. इतरांवर पण आहे, ते आपण स्वतःला वेगळं काढण्याचं कारण नाही, इतरांवर पण आहे. परंतु सध्या तरी सिरियसली विचार करणारी माणसं ह्या देशात कसं कसं आणायचा, बुद्ध धर्म कसा एस्टॅब्लिश करायचा, स्थिर करायचा, इथं सिरियसली विचार करणारे लोक पुष्कळ असतील. आपली जी धडपड चाललेली आहे त्याच्यातही आपण ज्या परिस्थितीतून आलेलो आहे, त्या परिस्थितीला धरून, व्यवस्थेला धरून, ती व्यवस्था आपल्याला माहिती आहे कशी होती, कशी बदलत चाललेली आहे आणि पुढे बदलत राहील. तर अशा अशा परिस्थितीतून आपल्याला फार फार प्रतिकूल परिस्थितीतून आपल्याला वाट काढावी लागते. कारण समोर असा रस्ता नाही, क्लिअर रस्ता नाही. या रस्त्याने आपण सरळ गेलं पाहिजे आणि सरळ निघालं पाहिजे आणि पोहोचलं पाहिजे, असा रस्ता आपल्या समोर नाही दिसत. रस्ता तयार करावा लागेल, असती अशी पण परिस्थिती आहे असं वाटतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून मला श्रामनेर बनावंसं वाटलं. त्याच्या आधी पण मी 10 दिवस केलेलं आहे श्रामनेर सुरू. हे जरा वेगळं आहे आणि थोडस सिरियसली मी तरी याला सिरियसली आज घेण्याच्या मनस्थितीत आहे. तेवढी तयारी, तेवढी प्रॅक्टिस, तेवढा अभ्यास, तेवढा अनुभव गरजेचं आहे. त्याला धरून मी जीवन पुढे नेण्याचा प्रयत्न. त्याचा हा एक टप्पा आहे. त्यात अजून जे जे काही अनुभव येतील त्याच्याविषयी एवढ्या 8-10 दिवसात जे काही मला जाणवेल, त्यानुसार मी आपल्याशी बोलत राहील. आणि खूप जास्त वेळ आपल्याला इथे बोलता येणार नाही, कारण मी इथे रूम मध्ये जरी असलो तरीही एक मोठी 2-3 मजली बिल्डिंग आहे. ते अजून लोक आलेले नाही, तिथं कन्स्ट्रक्शनचं वर काम चालू आहे. खाली विहारामध्ये लोक ये जा करतात. आणि इथल्या कार्यक्रमात मला
खूप कार्यक्रम नाहीत, परंतु इथल्या वातावरणात मला स्वतःला एकरूप करून घ्यावं लागणार आहे. आजची फक्त सुरुवात आहे. आजच्या पुरतं हे मनोगत मी या ठिकाणी थांबवतो आणि नंतर आपण पुढच्या टप्प्यावर आपण विचार करूया. सती जागृतीचा मुद्दा जो आहे तो कंटिन्यू आहे. तो आपला कुठे त्याच्यात शेवटपर्यंत खंड पडणार नाही, पडला नाही पाहिजे. तो मुद्दा एकच आहे. जय भीम, नमो बुद्धा. जय भीम. आपली आपण बौद्ध म्हणून आपली जी काही बौद्ध म्हणून आपलं जे काही जगणं आहे ते पारंपरिक बौद्धांसारखं नाही, असा आपण विचार करत होतो. अं, आता ज्यांच्याकडून मी दीक्षा घेतली ते श्रीलंकन बौद्ध आहेत. पण ते ज्ञानालो, ते या विहाराचे विहाराध्यक्ष आहेत. ते महाबोधी सोसायटीचं विहार आहे, बौद्धानंद विहार. आणि हे रिसालदार पार्क लखनौ मध्ये आहे. आणि ज्यांच्याकडून मी दीक्षा घेतली ते श्रीलंकन बौद्ध आहेत. आणि श्रीलंकेतलं आपण असा विचार करत होतो की श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र आहे. बौद्ध राष्ट्र म्हणजे काय, त्यांना ती परंपरा आहे. सम्राट अशोक आणि त्यांच्या मुलांनी तिथं जो काही बौद्ध धर्म नेला, तर तिथं जो बौद्ध धर्म नेला तिथून त्याची जी सुरुवात झाली, तर त्याला आज आता 2200-2300 वर्षे झाली. त्याच्यानंतर त्यांच्याकडे आता अनेक पिढ्यांनी ती परंपरा, त्याच्यातही खूप फेरफार होत आलेले आहेत, भाग वेगळा. आज इथं श्रीलंकेमध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे थेरवादी परंपराच आहे, पण ती पण अनेक पद्धतीनं अं, चालणारी परंपरा आहे, एक मार्गी नाही. तर अनेक अनेक काय म्हणतात, थेरवाद हा एकच पंथ असला तरी त्याचे अनेक उप संप्रदाय असू शकतात त्याच्यावर आपण आज बोलणार नाही. तर मुख्य मुद्दा आहे की त्यांची परंपरा आहे, त्यांची बौद्ध म्हणून परंपरा आहे. आपल्याला बौद्ध परंपरा नाही. आपली सुरुवात बाबासाहेबांपासून झाली आणि बाबासाहेबांपासून 56ला सुरुवात झाली, तेव्हा त्यावेळेचे आपले वाडवडील कुठे होते, हा हा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. ते कुठे होते त्यावेळेला? त्याच्यानंतर आता ही 56 नंतर आतापर्यंत ही तिसरी चौथी पिढी सुरू झाली. वयानुसार नाही. यात आपण असं म्हणू की माझे वडील हे बाबासाहेबांच्या काळातले. बाबासाहेबांना एकदा दोनदा त्यांनी पाहिलेलं पण होतं. बहुधा एकदा त्यांनी ते सांगितलंय, नागपूरला त्यांना पाहिले, पण जवळून नाही पाहता आलं. लांबून त्यांची सभा त्यांनी ऐकली. कारण ते ज्यांच्या बरोबर गेले होते ते काय असे बाबासाहेबांचं जे स्टेज आहे तिथे जवळ जाऊ आपण, जवळून पाहू. ते म्हणले जाऊ द्या, कशाला, बरं आहे इथंच, आता मिळाली बसायला जागा इथं तर इथंच बसा. ते फार लांब होतं आणि ते काही दिसलं नाही त्यावेळेला. असं काहीतरी ते सांगत असायचे आमचे वडील. एवढा त्यांचा अनुभव होता. आणि तिथून आपली बौद्ध मार्गाची सुरुवात झाली असं आपण मी म्हणू शकतो. माझे वडील अं, 1925 सालचा जन्म. 56ला त्यांनी या बौद्ध धर्माच्या प्रवाहात ते अं, त्यांच्या पद्धतीने उतरले. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ते सिरियसली घेतलं होतं, कारण ते तेव्हापासूनच बौद्ध पद्धतीने लग्न पण लावायचे. तर ही कधीची गोष्ट, ते गावी असताना. हा, आता आम्ही गाव सोडलं 64 साली.
67 साली. वडील तिथे शिक्षक म्हणून नोकरीला पण होते. आणि ही अशी जी काही लग्नाची बाकीचे जे समारंभ होते ते पण त्यांना जसं जमेल तसं करायचे ते. श्रीशरण पंचशील कसं एवढं तेवढं एवढं त्यांना माहिती होतं. बाकी काय गाथा वगैरे सगळे त्याला माहिती असलेलं नसायचे, पण श्रीशरण पंचशिलावर वगैरे ते कार्यक्रम घ्यायचे. नंतर मग जेव्हा ते परंपरा जशा डेव्हलप झाल्या, इतर बौद्ध संस्था आल्या, मग त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली. तर ते आमच्या वडिलांनी त्या पद्धतीनं तो त्यांचा ते त्यांचं बौद्ध धर्माचं आचरण. बौद्ध पद्धतीने चला, लग्नविधी झाला, नामकरण झालं, नामकरण नाही केलं त्यांनी, पण अंत्यविधी झाला, किंवा ज्याला आपण जलदान वगैरे म्हणतो ते असं असे तो त्यांचा बौद्ध धर्म. त्यांना बाकीचं काही अं, त्यांना ते सवय नाही मिळाली खूप अभ्यास करायला आणि इकडे तिकडे फिरायला. गावाकडे तर अजिबात नाही मिळाली. नगरला आल्यानंतर मात्र तोही त्याचा प्रवास जणू काय बंद झाला. कारण नगरला नवीन ठिकाणी आलं तर नवीन तिथं इथं काही आल्या आल्या करायला काही नव्हतं नगरमध्ये. ते ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात गेले आणि त्यांच्याकडून जे जे काही त्यांना शिकता आलं करता आलं तेवढंच केलं. पण माझ्या दृष्टीनं म्हणजे माझ्या पाहण्यात ते फार थोडे होते या प्रवाहामध्ये. त्याच्यानंतर मग माझा मोठा भाऊ पण त्याच्यात नाही, बौद्ध असेल पण मी जेवढ्या गांभीर्याने त्याच्यात माझं आयुष्य दिलं, तर माझ्या भावाला द्यायचं काही त्याला सुचलं नसेल आणि गरज वाटली नसेल, अंतरप्रेरणा नसेल, गरज म्हणजे अंतरप्रेरणा नसेल आणि परिस्थिती नसेल. मला ते जमू शकलं त्याचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईन पहिलं. तर आई वडील त्यांनी मोकळीक दिली, थोडी मोकळीक दिली मला. तर म्हणजे त्यांनीच थोडं सांभाळलं मला. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा मी बौद्ध धर्म थोडाफार अभ्यास होता, परंतु तो वेगळ्या म्हणजे शास्त्रीय संगीताच्या प्रवाहात मी होतो, तेव्हा त्यांनी मला सांभाळून घेतलं. तेव्हा बँकेतही होतो. आणि नंतर बँक सोडून जेव्हा मी या त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या प्रवाहात आलो, बँक सोडून आणि त्रैलोक्यमध्ये फुल टायमर झालो, तर थोडंफार तुटपुंजा अं, त्याला मानधन म्हणतात, त्याला पगार नाही म्हणतात, त्याला मानधन म्हणायचं. तर तुटपुंजा मानधनामध्ये कसं तरी चाललं. आई वडिलांनी सांभाळलं मला. माझ्या माझ्या फॅमिलीला पण काही अंशी सांभाळलं, काही माझा हातभार होता. तर असं करत करत आता मी जे काही करत आलो हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तर त्याचा पाढा मी आता पुन्हा वाचणार नाही. आपण पिढ्यांचा विचार करतो, बौद्ध म्हणून आपलं काय चाललंय त्याचा विचार करतो. आता माझी मुलं, मुलगा मुलगी, ते पुन्हा आता या प्रवाहात नाही. 100% नाही तसे आहेत त्यांच्या त्यांच्या. तर बौद्ध म्हणून आपण कसं पुढे जाणार आहे हा एक प्रश्न पडतो माझ्यासमोर, माझ्या अनुभवातून. एक तर असं आहे की आपल्याला एक निश्चित अशी परंपरा नसल्यामुळं काय झालंय की आपली मुलं त्या परंपरेत येतील असे आपण अपेक्षा नाही करू शकत. आज आज तरी नाही करू शकत. पुढचं माहिती नाही काय होईल. कारण ही पुन्हा सक्तीची गोष्ट नाही, पुन्हा नुसत्या कर्मकांडाची गोष्ट नाही, ही विचार करण्याची गोष्ट आहे, ही चिंतनाची गोष्ट आहे, भानावर राहून काम करण्याची गोष्ट आहे. आता याच्यातून पुढे चालून एक परंपरा पण तयार होतील आणि पारंपरिक बौद्ध तयार होऊ शकतात, किंवा विचारवंत बौद्ध किंवा प्रॅक्टिकल बुद्धिस्ट जे बुद्धिझम अप्लाय करतात स्वतःच्या जीवनामध्ये, असे लोक पुढे निर्माण होतील न होतील ही आता आपली ही चळवळ पुढे कशी जाईल त्याच्यावर अवलंबून आहे.
ते या अनुषंगाने सगळं ते शिकावं लागतं, शिकावं लागणार आहे. मला हा जो मुद्दा सांगायचा आहे की आपण पारंपरिक बौद्ध नाही, आपण आपल्याला आपली परंपरा हळूहळू निर्माण होते भारतीय संदर्भात जरी विचार केला, परंतु ते पण असं वाटतं की नजीकच्या काही वर्षामध्ये देखील एक परंपरा नसणार आहे. अनेक परंपरा एकत्र चालणार आहेत आणि त्या परस्पर विरोधी पण असू शकतात. संघर्ष पण असू शकतो, आजही आहे संघर्ष. कारण परंपरा म्हटल्या का माणसं परंपरेला चिकटून राहतात आणि हा सगळ्यात मोठा अडथळा आहे माझ्या मते, नाही बुद्धांच्या मते. शील व्रत परामर्श म्हटलं त्याला. जेवढे आपण कर्मकांडात अडकून राहतो तेवढं मूळ जो उद्देश आहे बुद्ध धम्माचा, तिथून आपण लांब जाणार. आणि कर्मकांडामध्ये आपण का अडकतो, तर आपण आयडेंटिटीला महत्व देतो. तर मी असा आहे, माझी परंपरा अशी आहे, मला हे जे माहिती आहे तेच अंतिम आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. ही जी सत्काय दृष्टी असते, हा जो मीपणा असतो, हा जो मी भाव असतो, तो आपल्याला त्या कर्मकांडात अडकवतो. मी तेवढंच तेवढंच आता आता समजा मी हे वर घेतलं आणि सामनेर झालो आणि मला जर वाटलं की नाही नाही हेच फायनल आहे, हेच बुद्धाची शिकवण याच्यातच सामावलेली आहे, तर मग माझं विचार करणं हे अर्धवट आहे. कारण पेहरावाशी आणि परंपरेशी बौद्ध धर्म बांधील नाही. बुद्ध धर्म हा जीवनाशी बांधील आहे. बुद्ध धम्म हा जगण्याशी बांधील आहे. बुद्ध धम्म हा मानसिकतेशी बांधील आहे, मानसिक समस्यांशी बांधील आहे. तो उद्देश आहे त्याचा, त्याच्याशी कनेक्टेड आहे तो. बांधील म्हणण्यापेक्षा त्याच्याशी संबंधित आहे. आणि माणसाची आणि सगळ्या प्राणी मात्रांची जी मूलभूत दुःखाची समस्या आहे, दुःख आहे, काही करा तुम्ही, ते आहे. हे सत्य स्वीकारून त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे सांगणारी ही शिकवण आहे. त्यामुळे बाकीच्या परंपरा आणि कर्मकांड आणि मी भाव, मीपणा, काय दृष्टी, त्या प्रॉब्लेम मधून बाहेर आल्याशिवाय आपल्याला सगळ्या गोष्टींचं असं एकीकरण होणं शक्य आहे. हे संघर्ष काही दिवस चालू राहणार आहेत. याच्यातून आपण कशी वाट काढणार आहोत हा मुद्दा आहे. आपला विषय याच्यातून निघाला की पारंपरिक बौद्ध राष्ट्रामध्ये परंपरा म्हणून काही गोष्टी चालल्यात, तरी आपल्याला तर परंपरा पण नाही, निश्चित परंपरा पण नाही. बुद्ध धम्माची जी शिकवण आहे, मूलभूत शिकवण आहे, निपाणाची, दुःखमुक्तीची, जीवनातल्या समस्यांची, त्या शिकवणीचा पण आपण किती सिरियसली अभ्यास करतो, विचार करतो, चिंतन करतो आणि प्रॅक्टिस करतो, म्हणजे अप्लाय करतो जीवनामध्ये, या अजून सगळ्या गोष्टी व्यक्तिपरत्वे चालू आहेत असं मला वाटतं. ज्याला जसं समजतं तसं तो चालणार. परंतु आशा आहे एक असा काळ येईल की आपण सगळेजण मिळून त्याच्यात काही योगदान करू शकतो. त्याच्यासाठी आपली सगळी धडपड चालू आहे. बाबासाहेब म्हणायचे, तुम्ही आज जो मार्ग तयार कराल, तुम्ही आज जे कराल, जे आज बीजारोपण कराल, त्या मार्गावर तुमची पुढची पिढी येणार आहे. तुम्ही आज जे बीजारोपण कराल आणि त्याचा जो वृक्ष होईल, त्याची फळं पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आपली फार मोठी जबाबदारी आहे. आपण फक्त कर्मकांडाशी अडकून पडून आपण ती जबाबदारी नाही निभावू शकत. फक्त असंच करायचं आणि तसंच करायचं. बुद्ध धम्माचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जो मूळ गाभा आहे, मूळ उद्देश आहे,
तो आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे आणि आपली वाट तयार करावी लागणार आहे. जसं तेही बाबासाहेब म्हटले की याही बाबतीत की आम्हाला आमची वाट तयार करावी लागणार आहे, आम्ही आमच्या वाटेने जाऊ. पण आपली वाट कुठे आहे? आपली वाट कुठे आहे? ती बाबासाहेब लवकर गेल्यामुळं ती वाट आपल्याला तयार करावी लागणार आहे. आता काही लोक म्हणतात आम्ही सांगतो ती बाबासाहेबांची वाट आहे, तोच बाबासाहेबांनी दिलेला धर्म आहे, विशेषतः त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेतले लोक म्हणतात. परंतु असं काय सगळ्या समाजानं ती गोष्ट स्वीकारली नाही. त्यांच्या संस्थातल्याच लोकांनी ती गोष्ट स्वीकारली नाही. हा टीकेचा मुद्दा नाही, पण ती बाबासाहेबांची वाट नाही एवढं मात्र नाही. कारण ती जर बाबासाहेबांची वाट असती तर बाबासाहेबांना जसं त्याला सर्वांनी स्वीकारलं, की सर्वजण त्यांच्या पाठीमागे गेले, त्यांच्या बरोबर चालले शेवटपर्यंत, तर ते आज आपल्या बरोबर चालले असते. आपल्या बरोबर जर लोक नाही, फक्त संस्था चालतो आपण, आपल्या बरोबर समाज नाही. बाबासाहेबांच्या बरोबर समाज होता, संस्था हे माध्यम होतं, ते गरज होती. पण समाज, सामान्य समाज हा त्यावेळेला बाबासाहेबांच्या बरोबर होता. आणि आजही आपण 14 एप्रिल, 6 डिसेंबरला, 14 ऑक्टोबरला पाहतो, समाज बाबासाहेबांच्या बरोबर आहे. अशी मानसिकता आपल्याला तयार करता येऊ शकते का? फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन आणि बुद्ध धम्माचं नाव घेऊन ते नाही होणार. तुम्ही कितीही बोला, बाबासाहेबांचं नाव घेऊन नाही तर बुद्ध धम्माचं नाव घेऊन. कार्यक्रम बाबासाहेबांचा पाहिजे, ती विचारसरणी बाबासाहेबांची पाहिजे, ती आत्मीयता बाबासाहेबांची पाहिजे, ती जागृती बाबासाहेबांची पाहिजे. त्यानुसार कार्यक्रम आखले तर आपण एका वाटेने जाऊ शकतो, एका मार्गाने जाऊ शकतो. आता ज्याला जसं वाटेल तसं, आणि मी म्हणतो तेच अंतिम सत्य, असं जर असेल हेकेखोरपणा, तर नाही पुढे जाणार आपण. आपण शिकतोय, शिक्षित, अशिक्षित, प्रशिक्षित आणि प्रचारक, असं काहीतरी ते पुढचं सूत्र तयार होणार आहे. लोक अशिक्षित आहेत, आपण अशिक्षित होतो. म्हणजे बौद्ध धर्माच्या दृष्टीने म्हणतो हा. काही लोक अशिक्षित आहेत, ते शिक्षित होण्याचा प्रयत्न करतील. तसं करावं लागेल. ते शिक्षित होतील, ते प्रशिक्षित होतील, म्हणजे ट्रेनिंग घेतील प्रॅक्टिस आणि प्रचाराची. पण आधी आधी प्रॅक्टिस, आधी स्वतःच पाहावं लागेल, स्वतःमध्ये ते उतरवावं लागेल आणि मग सांगावं लागेल. तर ते प्रशिक्षण, म्हणजे प्रशिक्षित होतील लोक आणि चौथ्या पातळीवर ते प्रचार करतील. आणि अशा पद्धतीनं ते काम पुढे जाणार आहे असं मला वाटतं. पण त्याचं धोरण काय, कशाचा अवलंब केला पाहिजे, हे आपल्याला, मला वाटतं, भानावर येऊन, सतीमध्ये येऊन, जागृत होऊन आपल्याला ही गोष्ट समजणार आहे. असं माझा अनुभव सांगतो. हे मी अनेक वेळाला वेगळ्या पद्धतीनं बोलत आलोय आपल्याशी. तीच गोष्ट मी आता सांगतो. त्यामुळे आतमध्ये काही फरक नाही पडला. बाहेरचं अपिअरन्स जरी बदललं, आतमध्ये काही फरक नाही. तर पुढच्या पिढ्यांना, जसं आता साळवींचा प्रश्न आहे, पुढच्या पिढ्यांचं आपण गॅरंटी देऊ शकत नाही. एका दृष्टीने बरोबर पण आहे, पण दुसऱ्या दृष्टीनं एवढं निराशाजनक पण नाही. कारण आपल्याकडे काहीतरी आहे. असं नाही का आपण एकदमच शून्य आहोत आणि काहीच माहिती नाही, असं नाही मला वाटत. आपल्याकडे काहीतरी आहे. तर माझी मुलं काय कागदोपत्री बोलतायत. हा कागदोपत्री ते ते असणारच आहे. कायदा ते कागदपत्र म्हणजे कायदा. कायदा ही वेगळी गोष्ट आहे, वेगळीच आहे. आता समजा मी मी बौद्ध जीवन जगतो, हे मला माहिती, पण माझ्या कागदावर हिंदू महार आहे.
कागदाला तुम्ही कागद नाही बदलू शकत तुम्ही. अच्छा. एकदम मुळासकट नाही बदलू शकत. आज तुम्ही बौद्ध धर्माचं सर्टिफिकेट जरी दिलं तर ते तुम्हाला न्यू बुद्धिस्ट म्हणून देतात. नवीन बौद्ध, नवबौद्ध. हे तुम्हाला नव्या याच्यात टाकलं, परंपरेत नाही टाकलं. आणि बऱ्याच जे नवबौद्ध आहेत ते कायद्याला माहिती आहे, ते ते नवबौद्धांना परत रिझर्वेशन मध्ये पण आहेत. म्हणजे परत त्या याच्यात त्या सिस्टम मध्येच गेलेत ते सगळे. परत सिस्टम मध्ये गेले. त्यामुळे आता तुम्ही नवबौद्ध म्हणा नाही तर हिंदू महार म्हणा, तुम्ही कायद्याच्या दृष्टीने त्यात चाकोरीत जाता. इथं प्रश्न फक्त कायद्याचा नाही. प्रश्न आपल्या जगण्याचं काय करायचं, या जीवनाचं काय करायचं. तर बाबासाहेबांनी 1956च्या भाषणात जे म्हटलं की आमच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे हा. जीवन सफल कसं करायचं, यशस्वी कसं करायचं, हे 36 साली ते बोलले. सांगितलं त्यांनी, लक्षात आणून दिलं. हे आम्ही फक्त एक एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात नाही चाललो. आमच्या जीवनाचं काय करायचं, हे जगण्याचं काय करायचं, आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय करायचं. तुम्ही तर आमच्या जीवनाची राखरांगोळी केलेलीच आहे, आम्हाला कलंकित केलेलंच आहे. तर आमचा कलंक आम्हाला धुवायचा आणि आम्हाला आमची या राखेतून उभं राहायचंय. या राखेतून आम्हाला उड्डाण करायचंय. आंबेडकरी बौद्ध समाजाला याचं भान ठेवावं लागेल. ते जेव्हा येईल तो दिवस खरा, मोठा आणि महत्वाचा आहे. पण त्याच्यासाठी सती जागृती भानावर येणं, आधी आधी स्वतःमध्ये येणं हे गरजेचं आहे. की मी काय कसं जगतोय, काय विचार करतोय, माझ्यामध्ये काय प्लस मायनस आहेत, काय विकृती आहेत, काय चांगल्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी समर्थनीय आहेत, समर्थन करण्यासारख्या आहेत, कोणत्या गोष्टी नाकारण्यासारख्या आहेत, सोडण्यासारख्या आहेत. हे मला जागृतीपूर्वक पाहावंच लागेल. म्हणजे भानावर यावं लागेल. म्हणून ही काया वेदना चित्त मनोधम्म, हा एक मला मार्ग दिसतोय. हा मार्ग आपण बरेच दिवसापासून बोलतोय, त्याच्यावर मी ठाम आहे. थांबतो मी या ठिकाणी. आपण परत उद्या भेटूया. जय हिंद.